कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी नामे रघुनाथ घोडके, पप्पू टोणपे, संभाजी घोडके, तानाजी कदम, मुन्ना शिंदे, सुनील अंबरे, विठ्ठल धोटे, रामचंद्र हराळे, सोमनाथ कानडे, अर्जुन जाधव, पैगंबर मुछावर, दत्तात्रय चौगुले, सर्व राहणार कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांचे जिल्हा सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। 8 ऑगस्ट 2015 रोजी कातेवाडी मोहोळ येथील पोलीस पाटील अशोक क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्याच्या फोनवर फोन करून कळवलं की कातेवाडी येथे जीप गाडीमध्ये 6 लोक आलेले होते, ते चोर म्हणून पकडले गेलेत, पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाठवून द्या। त्याबाबत अंमलदारांनी खासगी वाहनानं कातेवाडी या भागात गेले असता 6 संशयित चोरांना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठेवलं होतं। त्यावेळी कार्यालयाच्या आजूबाजूला 250 ते 300 लोक जमा झाले होते। हा जमाव प्रक्षुब्ध झालेला होता। जमावातील लोक सदर चोरट्यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघतो असं म्हणत होते। त्या 6 लोकांना ताब्यात घेत असताना अचानक 20-25 लोकांनी फिर्यादी व पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडांचा वर्षाव केला व दगडफेक करून जीपचं नुकसान केलं। त्याप्रमाणे वरील आरोपींविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती। या घटनेमध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाले। लाठीचार्ज गरज नसताना केलेला होता तो अंगलट येऊ नये म्हणून खोटी फिर्याद दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला। सदर खटल्याच्या सुनावणीवेळी पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा आधार घेण्यात आला। सदर बाबींचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता करत आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट फैयाज शेख, ॲडव्होकेट सुमित लवटे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।